करत असताना आपण चांभारली संघाला पाहतोय. O2 ऐकूयात कॉम्बो बॉक्स मध्ये सेम जिगर त्यांचा आवाज. पार्थ काही स्वप्नच राहतात. 2 रात्रीमध्ये सायकलची अपेक्षा होती पण तो सायकल आज मिळेल पार्थला असं वाटलं होतं पण तो आज देखील नाहीये. नशीबवान असतात त्यांनाच मिळतं आणि दादरलाच 2 सायकल गेल्या. क्या बात आहे. मॅच फार महत्वाची आहे. सध्या मॅचला आपण फोकस करूया. श्रीदत्त भाताण आणि त्यांच्या विरोधात साक्षी 11 चांभारली संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. पुनाडेचे मंगेश यांच्या वतीनं भाताण संघाला शुभेच्छा येतात. असना की ते देखील बरोबर आहे. धाव फलकावरती धावा लागल्या 4 बॉलच्या अखेरीस 10 धावा. बघा उल्हास पाटील बघा त्यांना कॅमेरामॅन त्यांना हायलाइट करा बघा सायकल अगदी चालवत ती घेऊन चाललेत प्रेक्षक आमचे. ये जा जा दादा काही नाही हरकत जा. लकी आहात तुम्ही दादरवाले. गोलंदाज यार ओमकार पाटीलचा पुढचा बॉल. ओ इथे बैठक स्ट्रोक पहा किती कौशल्यपूर्ण फटका मारलाय पण तू गती थोडीशी मंदावली मध्येच आणि त्यामुळे इथे 2 धावा मिळतील. सध्या धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 5 बॉलच्या अखेरीस 12 धावा. 12 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. स्क्रीनवरती आपण सध्या सायकल जिंकणारे प्रेक्षक पाहतो. उल्हास पाटील यांना आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता. बघा किती आनंद त्यांना झालाय. स्वतः सायकल चालवित ते तिथपर्यंत गेलेत. या स्पर्धेमध्ये ते नुसते आले नाहीयेत तर त्यांनी सायकल देखील जिंकल्या. चला या स्पर्धेची खासियत आहे विपुलजी. महेश पाटील यांचं करावं तितकं कौतुक कमी राहील. किती भन्नाट आयोजन केलं या विभागामध्येच नव्हे तर सध्या रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळाली. उरण, पनवेल, खालापूर, तदनंतर भिवंडी, कल्याण, ठाणे डिस्ट्रिक्ट इथून देखील संघ आले आणि तेवढंच नव्हे तर अलिबागचा संघ देखील पोहोचला. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा तलागालापासून अगदी प्रत्येक गावोगावमध्ये ऐकायला मिळाली. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2026 पर्व. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 1 खेळाडू बाद 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या ते अर्थातच 1 खेळाडू बाद 12 धावा. कधी कधी डीजे वाले कॉमेंट्रीच्या सोबत असले तर ती आणखीन कॉमेंट्री रंगते कारण एकमेकांच्या सांकेतिक खुणा रंगत असतात. पण तो आमचे डीजे वाले थोडेसे लांब आहेत त्यामुळे एंटरटेनमेंट केले त्यांनी संपूर्ण रात्रीमध्ये. आमचे पेठ गावचे कोळखे पेठ परिसर पळसपा विभाग त्यामधील आमचे डीजे ऑपरेटर त्यांचा देखील आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. श्रीदत्त भातांच्या धावा लागल्यात बिनबाद 1 खेळाडू बाद 12 धावा. सातत्यानं आपण या संघाकडून प्रवीण भोईरला खेळताना पाहतो. तू प्रवीण विवाहाच्या बंधनामध्ये काही दिवसामध्ये अडकणार आहे आणि आजच आहे कदाचित आणि त्यामुळेच आज प्रवीणच्या अनुपस्थितीमध्ये त्या दिवशी देखील प्रवीणच्या अनुपस्थितीमध्ये खेळल्या खेळाडू 3 बॉल मध्ये बरेचसे खेळाडू नाहीयेत. 3 ते 4 खेळाडू नाहीयेत आज. यावेळीचा बॉल आडव्या बॅटने खेचून मारलाय. क्षेत्ररक्षणात आहे ना तो. इथे दमदार प्रयत्न राहिले पण तो शेवटच्या मोमेंटला बॉल चाललाय सीमारेषा पार आणि इथून पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करतो. चला अद्याप निर्णय आला नाहीये त्यामुळे डिसिजन अद्याप पेंडिंग. चला चेक करायचंय का. चला तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. टीव्ही अंपायरची मदत केली जाईल. सध्या दिघोडीचे प्रेक्षक देखील त्या ठिकाणी आहेत. त्यांनी इशारा दिला जरूर पण तू निर्णय फार महत्वाचे आहेत. कधी कधी संघ 1-1 धावेने देखील पराभूत होतात त्यामुळे आपल्याकडे 4-4 कॅमेरे आहेत तर चला 4 चांद लावणारी स्पर्धा आपण कव्हर करतो. कॅमेरामध्ये या दृश्याला आपण पाहता फ्लाय जम्प किती चांगला प्रयत्न केला खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मयूर जांभलेला आपण पाहिलं प्रयत्न त्याचे अफलातून होते आणि त्याच्यानंतर हा बॉल अडवण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. चार धावा मिळतील. 4 धावेनं स्कोर पुढे जाईल. संघाची धावसंख्या 1 खेळाडूच्या मोबदल्यात धावा लागल्यात आतापर्यंत 16 धावा. सध्या आपण दुसरं षटक पाहतो. चांगली बॉलिंग सध्या करावी लागेल ते अर्थातच सांभारली टीमला. पंचांचा इशारा वाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर टाकल्या. धावांची गती सध्या 17 धावसंख्येवरती.
जीवन टाकी सर, आज प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. शेवटची रात्र या स्पर्धेची आणि आय थिंक दुसऱ्या आणि तिसऱ्या रात्रीपासून प्रेक्षकांची गर्दी वाढत गेली आणि आज फायनल रात्रीमध्ये पूर्णपणे पॅक क्रीडांगण आज आपण पाहतो पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला. बॅट्समन सध्या आपण निलेशला पाहत्या, एक अष्टपैलू खेळाडू आहे. नेहमीच त्याच्या आक्रमकतेने तो ओळखला जातो. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु संदेश मुंडे यांची ओळख आहे, बॉल पडल्यानंतर बाहेर वळवतात, ही खासियत राहिली आहे. बऱ्याचशा व्यावसायिक स्पर्धांमध्ये या खेळाडून आपल्या नावाचा डंका वाजवला. त्यामुळे समोर निलेशच्या विरोधात संदेशचा बाटलच म्हणूया आपण. पुढचा बॉल मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, स्वतः संदेश निघालाय आणि हा कॅच जो कठीणच होता तो मात्र निसटलाय आणि धावचीतच्या स्वरूपात परतावं लागेल बॅट्समनला. सतीश होतील धावबाद. पाच संघांमध्ये ड्रॉ आहे. लकी ड्रॉ एका संघाला पुढे प्रवेश मिळेल, त्यामुळे आपण लकी ड्रॉ म्हटलं. 2 मॅच होतील. लकी ड्रॉ ज्या सायकल होत्या त्या आपण 2 रात्रीमध्ये केल्यात. लकी ड्रॉ याचा उल्लेख एका संघाला बाय मिळेल, अगदी पुढे जाण्याची संधी मिळेल. चला चेक करा साईप्रीत लाईव्ह. क्रॉस कुठला बॅटरनं सीमा ओलांडली त्याचा आपण सध्या प्रात्यक्षिक पाहूया स्क्रीनवरती. फर्स्ट इनिंग पहिलं सत्र आहे. पहिल्या सत्राचा खेळ चांगलं जज केलं. विकेट किंवा अगदी कॅच घेताना पाहायला मिळाले. संदेश प्रयत्न केला, परंतु हा कॅच तेवढा सोपा नव्हता. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. फार महत्वाचा निर्णय. नक्की कुठला खेळाडू आउट आहे याची पडताळणी करतायत अंपायर्स सतीश आणि निलेश यांना आपण पाहतो. सध्या 1.2 बॉल 17 रन्स. सतीश होतील धावबाद. चला सतीश यांना परतावा लागणार आहे आणि आणखीन एक धक्का लागला तो अर्थातच श्रीदत्त भादाण संघाला. हव्या तितक्या रन्स मी तर म्हणेल 3 ओव्हर मध्ये बनवायच्या असल्या तर निलेशला खेळपट्टीवरती टिकून राहणं आणि निलेशच्या बॅटमधून धावा येणं या सध्याच्या घडीला फार महत्वाचे आहेत. निलेश श्रीदत्त भादाण पनवेल तालुका आणि रसायनी परिसरातील हा चांभारली संघ आपण पाहतो. नेहमीच उल्लेखनीय कामगिरीसाठी ओळखला जाणारा संदेश. ओ पुढच्याच बॉलवरती कॅचची संधी आणि इथे कम्मालीचा झेल टिपलाय. पुढच्याच बॉलवरती परतावं लागले निलेशला. ओमकार की जय जयकार. दमदार कॅच पकडत असताना फलंदाजाला दिलाय परतीचा इशारा. 18-3. सध्या पूर्णपणे श्रीदत्त भादाण टीम वरती पहिला संघ आम्हाला सुपर 5 मध्ये जाणारा पाहायला मिळाला स्वर्गीय गोपाळ स्मृती गोवटणे. त्याच्यानंतर दुसरा संघ आला शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे आणि आज तिसरा संघ जय हनुमान क्रिकेट क्लब बेलपाडा संघ आणि चौथ्या मॅच मध्ये साक्षी एंटरप्राइजेस ऐरोली कोळीवाडा पोहोचला. आता एक मिळणाऱ्या. ओ कमी गतीनं बॉल टर्न झाला. बॉल मागच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक थर्डमॅन वरून निघालेत. एक सिंगल या बॉल वरती देखील मिळेल. पंचांचा इशाराला एक्स्ट्रा आपण ऍड करूया. लेग बाईटचा इशारा देत असताना एका धावेनं धाव फलकावरती धावा लागल्या त्या अगदी 19 धावा. 12 सायकल मिळाल्यानंतर एखादा संघ मोठा जल्लोष करणाऱ्या आणि हे फार मोठं पारितोषिक असणाऱ्या 1.5 लाख रुपये कॅश प्राइज त्याच्या सोबतीला पहिल्या क्रमांकाच्या टीमला 12 सायकल मिळतील. बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डर साठी सायकल आहे आणि लकी भाग्यवान विजेत्यांना 2 सायकल. महेश शेठ पाटील यांनी जणू काही सायकलचं शोरूमच टाकलं होतं या स्पर्धेमध्ये असाच उल्लेख करूया. किती चांगलं आयोजन पाहायला मिळालं आणि कुठल्याही प्रकारचा गालबोट देखील लागला नाही या स्पर्धेला. ही देखील तेवढीच मोठी खासियत म्हणूया कारण 5 रात्रीमधले जे यश मिळालंय स्पर्धेमध्ये. गत वर्षी देखील आम्ही स्पर्धा पूर्ण कव्हर केली, पण या वर्षीचा धमाका काही निरालाच होता.
आडव्या बाटनं मारण्याचा प्रयत्न, बॉल भवऱ्यासारखा तिथेच गरगरत राहिलाय आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. साक्षी एंटरप्राइजेस टीम चांबारलीची दमदार गोलंदाजी. 3 विकेट्स पडल्यात, 12 बॉल मध्ये धाबा बनल्यात श्रीदत्त बातान टीमच्या अवघ्या 19. रजत मुंडेनं नेहमीच आपल्या अनोख्या शैलीनं, दमदार बॅटिंगनं नेहमीच प्रभावशाली करणारा खेळ त्यानं दाखवलाय मैदानामध्ये. आज चांबारली खेळतोय आणि गावासाठी उतरलाय, त्यामुळे आता साऱ्यांचंच लक्ष हे रजतच्या बॉलिंग कडे असणाऱ्या. धावांची गती मंदावली, फक्त 19 धावा. मोठे फटके हवेत, परंतु या सिच्युएशन मध्ये मोठे फटके कोण मारेल, कोण डावाला पुढे घेऊन जाईल. यावेळीचा बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निघालाय. आणखीन एक डॉट बॉल आणि जसे जसे डॉट बॉल येतील कमी स्कोरची मॅच राहणार आहे. फक्त 19 धावा. तुझी तुलाच पुरी करायची, हौसा आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेवून नडायची, कधी झुकायची तर कधी नडायची. या मॅच मध्ये देखील तेच करायचे. परिस्थिती 13 बॉल मध्ये काय घडल्या हे विसरून तुम्हाला नव्या डावाला आता सुरुवात करावी लागणार आहे. शेवटचे 5 बॉल चान्सेस देत नाहीयेत. लाजवाब बॉलिंग, आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य, आपले टॅलेंट, आपला दर्जा हे अगदी प्रस्तावित करत असताना गोलंदाज रजत मुंडे काय एवढा महान खेळाडू आहे आणि त्याचं कौशल्य आपण सध्या मैदानामध्ये पाहू शकाल. लाजवाब बॉलिंग. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आज रोहनचं देखील आम्ही कौतुक करू. बेलपाडा टेनिस क्रिकेटचे दमदार खेळाडू. फायनली जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण देखील झालंय. सुपर फाय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळाल्यात. आणखीन एक खेळाडू बाद. 19 वरती 4 विकेट पडल्यात. हॅलो. चला, भातन टीम साठी प्रत्येक षटकारास रोख रक्कम ₹500 केतन कुळे यांच्याकडून कॅश प्राइज. संयमजी. 19 वरती 4 विकेट आणि शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. आणि पहा रोहन आमच्या समेत जोडले गेले मगाशी आणि त्यांनी अनाउन्समेंट केले 20 एप्रिल पासून ते 24 एप्रिल पर्यंत 5 रात्रीमध्ये नाईट क्रिकेटची स्पर्धा पुन्हा एकदा याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब बेलपाडा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट रजनी क्रिकेटचा थरार पुन्हा एकदा बेलपाडा नगरीमध्ये रंगेल येत्या 20 एप्रिल ते 24 एप्रिलला. आणि स्पर्धेची कॅश प्राइज असणाऱ्या तब्बल ₹1,00,000. पुन्हा एकदा या क्रीडांगणामध्ये नाईट क्रिकेटचा थरार. जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही बेलपाड्याचे सुपरस्टार खेळाडू रोहन कडू यांच्याशी संपर्क साधू शकता. अनाउन्समेंट आपण केली. मिस टायमिंग फटका हा देखील फसला. डीप मिड विकेट वरून खेळाडू सरसावलाय. कॅचची संधी आणि लगातार 2 विकेट्स. मागील 4 बॉल मध्ये रजतने एकही धाव काढू दिली नाहीये, त्यामुळे भातान टीमच्या धावा फक्त आणि फक्त 19 राहिल्यात आणि संघ खेळाडू आउट झालेत. टोटल 4.
सुट्ट्यात आणि पुढचा बॉल फ्रीट असणाऱ्या रजतचं स्वागत केलं. अगदी 4 बॉल डॉट आल्यानंतर हा तडाखेबाज षटकार टोकला. युवा जिगरबाज खेळाडू पाहू शकता, कमी वय वर्षाचा खेळाडू तुम्ही पाहताय सध्या. पुन्हा एकदा शफल होऊन फाईन लेगला मारलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. बॉल निघत चाललाय टुकुरू टुकुरू टुकुरू. चार धावा मिळाल्यात आणि 4 धाव्यानं धावफलक पुढे जाईल. सध्या 5 विकेट पडल्यात, रन्स मिळतात धावफलकावरती पाहायला मिळाल्यात 30 धावा. शेवटचा बॉल आणि तो देखील निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील या बॉलवरती 4. धावा लागल्यात पहिल्या पूर्वार्धामध्ये 34 धावा. आणि हा सामना जिंकत सुपर फाय मध्ये जायचं असेल तर साक्षी एंटरप्राइजेस सांभारली टीमला 18 बॉल मध्ये 35 काढाव्या लागतील. मगाशी बामण डोंगरीला देखील हेच आव्हान होतं, ते पूर्ण करू शकले नाहीत. ऐरोली कोलीवाडा संघाने ती मॅच जिंकली, परंतु आता पुन्हा एकदा तसंच आव्हान उभं पाहायला मिळालं. येणारे 18 बॉल 35 धावेची आवश्यकता. सध्या रात्रीचे 1:15 वाजतात, 12:43 जी स्पर्धा आपण पाहतोय. याच्यानंतर फक्त आय थिंक 4च सामने असणार आहेत. 4च सामने राहतील. सुपर 5 मध्ये गेलेले संघ पहा, आम्ही पुन्हा एकदा नावं अनाउन्समेंट करतो. पुन्हा 4ही संघ अगदी वेळेवरती उपस्थित राहणं फार गरजेचे आहेत. ऐरोली कोलीवाडा संघ तर आज इथेच आहे. दिगोडे संघ देखील उपस्थित झालाय. शशिकांत स्पोर्ट्स स्वर्गीय अगदी गोपाळ स्मृती गोवटणे संघ सुनील वर्तक सरांचा संघ आहे, ते देखील उपस्थित राहिलेत. त्यांचे देखील खेळाडू आलेत. आणि अजय हनुमान बेलपाडा संघ देखील इथेच आहे. त्यामुळे 4ही संघ. आणि आता या मॅच मधून जो संघ जिंकेल तो संघ सुपर 5 मध्ये दाखल होणार आहे. या स्पर्धेमध्ये देखील आपण स्कूटी पाहत मालिका वीरसाठी पारितोषिक. आणि जय हनुमान बेलपाडा आयोजित स्पर्धा होणार आहे 20 एप्रिल ते 24 एप्रिल. त्या स्पर्धेमध्ये देखील मालिका वीरला बाईक दिली जाईल. 1 लाख कॅश प्राइज. या स्पर्धेमध्ये आपण 1,50,000 1.5 लाख कॅश प्राइज स्पर्धा अगदी पारितोषिक पाहतो. चला बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण मान्यवरांना स्क्रीनवरती पाहताय. या स्पर्धेचे जनक महेश शेठ पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. प्रचंड मेहनत आहे, मंथन सोपं नाहीये नाईट क्रिकेटची स्पर्धा. पण तो साहेबांचा मित्र परिवार देखील एवढा मोठा पाहायला मिळाला. कारण जेव्हा आम्ही या स्पर्धेमध्ये पोहोचलो, असं म्हणतात की माणसाची ओळख माणसाच्या जवळ गेल्याशिवाय पाहायला मिळत नसते. आणि साहेबांचा स्वभाव हा नेहमीच दिलदार आहे हे पाहायला मिळालं. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आमचे महेश शेठ पाटील यांना सध्या आपण स्क्रीनवरती पाहतो. श्रीदत्त भातांड संघ जर आज इथे जिंकला सुपर 5 मध्ये, क्रिस्टी अँड सृष्टी 11 भातांड संघ जर सुपर 5 मध्ये दाखल झाला तर केतन कोळी आणि हनुमान मोकल यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज 5,555 हे कॅश प्राइज संघाला दिलं जाईल. क्या बात आहे. 35 थांबवायचे आहेत, 5,555 मिळतील. आणि सध्या आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहताय. कॉमेंट्री आणि निवेदन क्षेत्रामधील 2 अगदी दमदार समालोचक निवेदक सुनीलजी वर्तक सर, तदनंतर जीवनजी डाके सरना आपण पाहते. आणि आमचे स्कोरर एमसीएचे मंथन पाटील जे बेंडकलचे आहेत ते देखील आम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. साईप्रीत लाईव्ह
चला मॅचच्या दिशेने जाऊया. स्पर्धा सध्या आपण बरेच जे पाहुणे संघ येतात त्यांना कदाचित काहींना बेलपाडा गाव ठाऊक नाही आहे, जे दूर दूरवरून आले खेळण्यासाठी, तर त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगू की सध्या आपण दास्तान फाट्याच्या पलीकडे आहोत, जिथे शिव समर्थ स्मारक तुम्ही पाहताय आणि त्याच्या पलीकडे असणार एक क्रीडांगण आणि त्याच्या अलीकडे गेलात तर तुम्हाला बेलपाडा गाव पाहायला मिळेल. आणि तिकडे गावामध्ये देखील खदानीचं क्रीडांगण आहे. पाऊस पडल्यानंतर पर्यटकांची प्रचंड गर्दी बेलपाडा गावामध्ये खदानीमध्ये वल्डेश्वराच्या मंदिराकडे पाहायला मिळते. आणि येत्या पुढल्या महिन्यामध्ये बैरीनाथाचा उत्सव, अगदी बेलपाडा गावाची मोठी यात्रा ही गावामध्ये साजरी केली जाईल. त्याच गावामध्ये आपण ही स्पर्धा पाहतो. आणि आज जय हनुमान बेलपाडा संघ देखील पोहोचला सुपर 5 मध्ये, जे स्वप्न खेळाडू पाहत होते. परंतु पहिल्याच मॅच मध्ये सर्वांना वाटलेले की संघ बाहेर जाईल, परंतु रोहनने केलेली ती बॅटिंग. सध्या आमचे आयोजक पुन्हा एकदा स्क्रीनवरती घेण्यात आलेत. सुदेश पाटील असतील, केतनजी कोळी यांना देखील आपण पाहतोय आणि पाटील साहेब राज पाटील यांना देखील आपण पाहतोय. कॅच ऑफ द नाईट एक सामन्यामध्ये तो कॅच पकडलेला. काल छोटे पाटील यांचा वाढदिवस झाला, प्रिन्स पाटील, आणि त्यांच्या वाढदिवसामध्ये मोठ्या जल्लोषात तो वाढदिवस साजरा करण्यात आला. काल माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या. वेगवेगळ्या माध्यमातून प्रिन्स यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा येत होत्या. 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 35ची आवश्यकता. सामन्याला करूया सुरुवात. चला थोडीशी घाई करा. क्रिस्टियन सृष्टी 11 श्री दत्त भादान टीम आणि त्यांच्या विरोधात सांभारलीची मॅच. 18 बॉल, सामना जिंकण्यासाठी 35चं समीकरण. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित पाटील. समोर आहे ओमकार आणि त्याच्या सोबतीला रजत. पहिला बॉल लेग स्टंपच्या दुरून निघाला. वाईट न केले सुरुवात. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव म्हणूया पहिल्याच बॉल वरती. आणि इथे धावा वाचवायच्या, तुम्हाला सहज खर्च करून चालणार नाहीयेत, त्यामुळे एक एक धावेला फार महत्व राहील या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. सध्या धाव फलकावरती बिनबाद 1 अशी सुरुवात. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. फील्डर डाऊन दी बॉल, फार महत्वाची कॅच. ओ कॅच ड्रॉप. हा साधा आणि सोपा कॅच सोडल्या, तेवढा कठीण नव्हता मंथन, सहजरित्या पकडू शकले असते. परंतु कुठलाही खेळाडू जाणून बुजून चुकी करत नसतो, परंतु ते घडले आज. आणि हा कॅच कदाचित मॅच ओमकारनं अगोदरच्या रात्रीमध्ये दमदार बॅटिंग केली, त्यामुळे ओमकारचा सोडलेला कॅच हा कदाचित त्रास देऊ शकतो श्रीदत्त बादान टीम. धाव फलकावरती धावा. सध्या समीकरण 17 बॉल 33 धावेची आवश्यकता. इथे पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन्स. आणि एक आम्ही विशेष सूचना आयोजकांनी जे आम्हाला सूचना करण्यास सांगितली ते आम्ही सूचना सध्या लाईव्हच्या माध्यमातून करतो. वडवली बी संघ या स्पर्धेमध्ये खेळला, परंतु त्यांनी फी दिली नाहीये. वडवली बी चे पॅकर सुरेश बोकडविडा यांना आम्ही आयोजकांच्या वतीनं विनंती करतो की जी फी आहे ती तुम्हाला द्यावी लागणार आहे, आणि आयोजकांनी जी सूचना देण्यास सांगितलं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हे फार महत्वाचं आहे. आणि 1 रन्स या बॉलवरती. 16 बॉल 32 धावेची आवश्यकता. समीकरण 16 चेंडू आणि 31 धावा. चला 1 रन आपण ऍड केली. 16 बॉल 31 धावेची आवश्यकता. धाव फलकावरती 4 धावा लागल्यात. 35 धावेचा पाठलाग करतायत. वेगवान बॉल, प्रचंड वेग, टप्पा चांगल्या पडल्यानंतर वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये निघाला. आणखीन एक डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील तसा सामना दूर जाईल सांभारली पासून. इथे फटका टॅप केला बॉल, आडव्या बॅटनं ऑन साइडला चालला. फिल्डर पोहोचलेत. ओ थोडीशी घाई केली, परंतु शेवटी चांगला बॅलन्स राखला. रन्स मिळालेल्या बॉलवरती एक सिंगल. एका धावेनं सध्या मंथन जी सुरुवात आहे ती संथ गतीचीच म्हणूया आपण, कारण धावा राहिलेत फक्त आणि फक्त धाव फलकावरती अवघ्या 5च धावा. 30 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 14 बॉल मध्ये 30 धावेची आवश्यकता. परंतु ज्या खेळाडू बद्दल आपण मगाशी चर्चा केली तो रजत मुंडे कितपत शांत ठेवतील आणि कितपत थांबून राहणाऱ्या खेळाडू शेवटपर्यंत थांबला तर मॅचचा रिझल्ट तो बदलवू शकतो. परंतु आता सध्या प्रेशर वाढलाय. चांगला बॉल एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक गोळीच्या वेगाने निघालाय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका धावेनं फक्त 6 धावा.
5 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. जे पॉवर प्ले बॅटिंग साठी ओळखलं जातं तिथे बॉलिंगचा दर्जा दाखवलाय. बॉलिंग करत असताना आपण गोलंदाज रोहित पाटीलला पाहताय. काल देखील गोलंदाजीची चर्चा राहिली. दिगोडेचे गोलंदाज क्रिश यांनी 9 विकेट्स घेतल्यात आणि एक मेडन षटक, 4 विकेट त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. आमचे सिद्धू कोहली हे देखील येतात या स्पर्धेमध्ये. त्यांचं काल आगमन पाहायला मिळालं. आडव्या बाटनं मारल्या. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल पुन्हा एकदा मिळेल. 6 बॉल मध्ये काढल्यात 7 धावा आणि पहिल्या ओव्हर मध्ये विकेट्स मिळाली नसली तरी देखील रन्स तर कमीच दिल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथमतः ओव्हर करत असताना रोहित पाटीलनं 7 दिल्यात. त्यामुळे येणाऱ्या 12 बॉल 14च्या सरासरीनं 28ची आवश्यकता. सर यांना देखील आपण ऐकलं. चेतन स्वामी सर केळवण्याचे हे देखील जोडले गेले. परीक्षित शिंदे वशिणीचे समालोचक, त्यांचा देखील आवाज ऐकायला मिळाला. आमचे संतोषजी पंडित जे सोनारीचे आहेत त्यांना देखील आम्ही पहिल्या रात्रीमध्ये हिंदीच्या भाषेमध्ये समालोचन करताना ऐकलं. आणि आज ही स्पर्धा यशस्वी टप्प्यावरती पोहोचत असताना 12 बॉल 28 धावेची आवश्यकता. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. का त्याच इरादेने जातील का? 12 बॉल 28 आत्मविश्वासानं बॅटिंग करायची. आडव्या बाटनं अगदी गोलाकार वृत्तीनं फिरले, फटका खेळला. एक धावेनं फरक पडणार नाही भातांना. त्यांना ठाऊक आहे मोठा फटका आला तर प्रेशर येईल. त्यामुळे मोठ्या फटक्यांपासूनच दूर ठेवावं लागणार आहे सध्याच्या घडीला. आणि आता समीकरण शेवटचे 11 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप सांभाळली टीमला. 27 धावेची आवश्यकता. प्रेक्षकांचा प्रचंड अगदी प्रतिसाद लाभला या स्पर्धेला. प्रेक्षकांनी स्पर्धा डोक्यावरती उचलून घेतली असाच काहीतरी उल्लेख करूया आपण. आमचे प्रितेश म्हात्रे बेलपाड्याचे, त्यांनी देखील 5 रात्रीमध्ये या स्पर्धेला साथ दिली. प्रत्येकाने दिलेले योगदान आणि तुमच्याच योगदानामुळे ही स्पर्धा आम्ही पूर्ण करू शकलो. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला चाललाय. थोडीशी चुकी, बॉल सुटला परंतु लगेच सावध पवित्रा. क्या बात आहे. फिल्डिंगचा स्तर दाखवत असताना श्रीदत्त भाताण, क्रिस्टी अँड सृष्टी 11चे पॅकर सध्या खुश आहेत. केतन कोहली पहा त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद वाढत चाललाय. जसे जसे षटकार थांबतील, डॉट बॉल येतील, तसे तसे केतन कोहली आमचे कुंभट भुजेचे आहेत दमदार पॅकर, ते खुश झालेत. आणखी पारितोषिक वाढेल जसं जसं सामना पुढे जाईल. वेगवान बॉल एलबीडब्ल्यू 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय आणि फलंदाजाला मैदानातून बाहेर पाठवण्यात येईल. सध्या महेश पाटील आणि त्यांच्या समेत केतनजी कोळी यांच्यामध्ये चांगली जुगलबंदी सुरू आहे. केतनजी सांगतात 5555 देऊ, महेश शेठ सांगतात 10,000 द्यायला काय हरकत आहे. असा सामना रंगलाय. ते सांगतात बेलपाडा देखील आहे. बऱ्याच संघांना बक्षीस लावण्यात आलं. हनुमान मोकल आज कमी पाहायला मिळालेत मंचावरती. यस, आमचे रोहित पाटील, प्रतीक ठाकूर, मयूर कडू, प्रीतम पाटील जरी पडद्यामागचे कलाकार असले त्यांना विसरून चालणार नाहीये प्रितेश, कारण त्यांची भूमिका देखील तेवढीच महत्वाची आहे. अगदी छोटी छोटी महत्वाची कामं या स्पर्धेमध्ये साकारली गेली. आमचे सुदेशजी पाटील असतील,
सामना सध्या आपण पाहतो. 9 चेंडू आणि 26 धावा. आमचे मित्र आदित्य भगत हे देखील या स्पर्धेमध्ये आलेत. हा देखील बॉल डॉट. निर्धाव चेंडू पूर्णपणे सध्या हवी राहिला श्रीदत्त बादाण, क्रिस्टी अँड सृष्टी 11 चे पॅकर. क्या बात आहे. केतनजी कोहली यांनी पुरस्कृत केलाय संघ. बिग स्पॉन्सर म्हणून त्यांना आपण संबोधतो. आणि आज भाताण संघाचा जो खेळ पाहायला मिळालाय, सांभारली सारख्या बलाढ्य संघाला पूर्णपणे बांधून ठेवलंय. पुढचा बॉल मिस टायमिंग आहे. निलेश पोहोचेल का? हो, पोहोचलाय. कम्मालीचा झेल टिपत असताना आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 2. 9 वरती दुसरा खेळाडू बाद. शेवटचे 7 चेंडू आणि तब्बल 26 धावेची आवश्यकता. आज चेतनजी पाटील यांचं देखील आगमन आपण पाहता. महेश शेठ पाटील यांच्या समवेत त्यांना आपण पाहू शकाल. एकीकडे आमचे आर्यन पाटील आहेत, दुसरीकडे राज पाटील. कोपरवलीचे देखील आर्यन पाटील पाहायला मिळतात. कोपरवलीचे अर्णव पाटील यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आमचे कॅमेरामॅन पार्थ यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. दुखापतग्रस्त असताना देखील तो कॅमेरामॅनची भूमिका बजावतो, हे विसरून चालणार नाही. अगदी त्याचं योगदान या स्पर्धेमध्ये सर्वांचंच आम्ही कौतुक करू. 7 बॉल 26 धावा. एक षटकार आला तर 20 राहतील. आणि हा बॉल फार महत्वाचा आहे. चांभारली टीम काही झालं तरी इथे बाउंड्री स्ट्रोक यायलाच हवे. बॅट्समॅन आलेत अनिकेत मुंडे त्यांना पाहायला मिळतील. शेवटचे 7 बॉल आणखीन एक डॉट बॉल. बॉलिंग आवडली असेल तर सार्थक ठाकूर साठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. आता सामना बदललाय. शेवटचे 6 बॉल आणि चांभारली संघाला तब्बल 26 धावेची आवश्यकता. एका संघाची आपल्याला प्रतीक्षा आणि तो संघ आता आपल्याला मिळणाऱ्या कुठला संघ जाईल सुपर 5 मध्ये. पण जोपर्यंत मंथन मॅचचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत भाकीत आपण लावू शकत नाही. सध्या पारडं जड आहे भाताण टीमचा, परंतु अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा आपण सामने बदलताना देखील पाहिलेत. कधी कधी 6 मध्ये 38 बनतात, कधी कधी 6 बॉल मध्ये 43 बनण्याचा देखील विक्रम झालाय. त्यामुळे 6 बॉल 26 धावा. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कुठला संघ कुठल्या पद्धतीने कमबॅक करेल हे सांगणं कठीणच बनतं. सध्या शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 26 धावा. हे आमचे बरेचसे सावरकरचे मित्र देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. मनीष, जितेश, तदनंतर सुमित. क्रिकेटची प्रचंड आवड असणार अगदी प्रेक्षक वर्ग म्हणून आम्ही त्यांना संबोधतो. बऱ्याचशा मॅचेस देखील ते खेळत असतात. महेंद्रसिंग धोनीचे फार मोठे फॅन आहेत सुमित, पण तो थोडासा हंगामामध्ये दुखापतग्रस्त आहे आणि त्याच कारणास्तव जो संघ पण तो एक ट्रॉफी जिंकली. ती स्पर्धा गाजत वाजत ट्रॉफी नाईट क्रिकेट फुंडेच्या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 26 धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण. चला थोडीशी घाई करा. 6 बॉल 26 ची आवश्यकता असणाऱ्या 6 मध्ये 4 षटकार, 1 दुहेरी धाव, तेव्हा 26 बनतील. गोलंदाज तयार झालेत. पहिलाच बॉल. ओ, इथे काय घडलंय? बॉल चाललाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. मॅच अद्याप संपली नाहीये. नशिबाचा चौकार. टोटल 5 धावा. चला रिफर करण्यात आला. हाईट फॅक्टर साठी हा आपण बॉल पाहतो आणि सध्या त्याची पडताळणी केली जाईल. संदीप पाटील सर जासईचे अंपायर्स आहेत आणि नेहमीच अनेक स्पर्धा ते कव्हर करताना पाहायला मिळालेत. ते कुठला निर्णय देत आहे त्याची आपण प्रतीक्षा करूया. सध्या हाईट फॅक्टर साठी आपण डिसिजन पाठवलाय. परंतु 5 रन्स तर मिळणारच आहेत संघाला, जिथे 6 मध्ये 26 हव्या होत्या. इट्स अ नो बॉल. क्या बात है. हा बॉल आता सामन्याला कलाटणी देईल का? 5 धावा बोनसच्या स्वरूपात. मगाशी केतन कुळी यांचा हसरा चेहरा थोड्याशा प्रमाणात त्यानं शांत केला. आता सामना
शेवटचे 6 बॉल 21 धावेची आवश्यकता. संघ जिंकला तर तब्बल 5,555 रुपयाचं कॅश प्राइज केतन कोहली यांच्या माध्यमातून दिलं जाईल. परंतु केलेली चुकी ही कारणीभूत ठरेल का केतन कोहली? पुढचा बॉल फ्रीडचा बॉल आणि बॉलला भिरकावलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार आलाय षटकार. मंदिराची आवश्यकता. साक्षी एंटरप्राइजेस सांभारली संघ 5-15. रजतच्या हातामध्ये सूत्र आहे मॅचचं. ओ फटका फसलाय, कॅचची संधी. ओ क्षेत्ररक्षकाने प्रयत्न टाळ्या होत्या फिल्डरसाठी. क्या बात आहे, दमदार फिल्डिंग. ओ अशी धाव मिळेल का? पंच जरूर सांगतात नाहीये. चला रजत यांना जावं लागणार आहे. नॉट स्ट्राईक एंड वरती फक्त एकच धाव, एक धाव. सामना दूर जाईल सांभारली पासून. फिल्डरसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. स्वतःला अगदी झोकून दिलं त्या बॉलवरती फिल्डर्स त्या ठिकाणी. सार्थक ठाकूर 16 वर्षाचे. क्रिकेटमध्ये तुमचं टॅलेंट महत्वाचं असतं. तुम्ही किती वयाचे आहात, तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळलात, याहीपेक्षा तुमची गुणवत्ता किती आहे हे फार महत्वाचे आहे. पहा आता सध्या सामना बदललाय. येणारे शेवटचे 4 बॉल 14 धावेची आवश्यकता. 4 बॉल 14ची मॅच. 6 मध्ये जवळजवळ मंथन 26 काढायच्या होत्या, 12 दिल्यात. 1 षटकार, 1 नो बॉल, चौकार तिथे आला 11 आणि या बॉलवरती 1 सिंगल. 2 बॉल मध्ये 12 दिल्यात. त्यामुळे भातान टीम समोर देखील दबाव असणार आहे. सध्या 4 बॉल 14ची आवश्यकता. परंतु भातान टीमचे पाठीराखे म्हणतील की इथे डॉट बॉल आला तर रजत नॉट स्ट्राईक एंड वरती राहील आणि ते फार महत्वाचं असणार आहे. कारण पुढच्या बॉलवरती जरी 1 आली तर नंतर 2ला 13 कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे 12च काढू शकतात 2 बॉल मध्ये. हा बॉल डॉट येईल का? या बॉलवरती कमीत कमी 1 सिंगल घेण्याचा प्रयत्न बॅट्समन दाखवतील का? अनिकेत तयार झाल्या. 4 बॉल 14ची मॅच. 4 बॉल 14. बॉल चांगला टाकलाय. रन्स 1 सिंगल. क्षेत्ररक्षक निलेशला ठाऊक आहे विकेट्स फार महत्वाची. सध्या लेग बायचा इशारा पंचांचा. 3 बॉल 13 धावेची आवश्यकता. असे सामने पहिल्यापासून पाहायला मिळालेत. पहिली मॅच आम्हाला आठवते तुर्बे विपक्ष टीम बामण डोंगरी. एका बॉल मध्ये 5ची गरज असताना तुर्बेच्या गोलंदाजानं चुकी केली. तिथे बामण डोंगरीचा प्रवास सोपा बनला. परंतु त्याच्यानंतर असे सामने पाहायला मिळालेत. सध्या सामना 3 बॉल 13ची आवश्यकता. आमचे सन्माननीय प्रमुख अतिथी हनुमानजी मोकल सध्या बाउंड्रीच्या बाहेरून मजा घेत आहेत सामन्याचे. 3 बॉल 13 धावेची आवश्यकता. 3-13 हे समीकरण या मॅचला जिंकण्यासाठी. स्ट्राईक वरती ज्या खेळाडूची आपण चर्चा केली आणि तो दाखल झालाय रजत मुंडे. तीन बॉल 13ची मॅच. रजतच्या समोर गोलंदाज आपण तनिषला पाहत आहे. 3-13 अर्ध्या खेळपट्टीवरती टाकलाय आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. ऐरोली कोळीवाड्याच्या प्रेक्षक खेळाडूंना कॅच टिपला. कॅच आणि आता सामना बदलेल. या षटकांना पारड पुन्हा एकदा बदललंय. येणारे शेवटचे 2 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी 7 धावेची आवश्यकता. हा बॉल फार महत्वाचा. का या बॉल वरती मोठा फटका येईल? का या बॉल वरती डॉट बॉल येईल? डॉट बॉल आला तर एका बॉल मध्ये 6 बनू शकतात, परंतु 7ला विन नाही आपल्याकडे. त्यामुळे हा बॉल फार महत्वाचा. जवळजवळ असाच उल्लेख करूया की सध्या 1.5 लाखाचाच बॉल टाकणार आहेत गोलंदाज आणि इथे जिंकले तर सुपर 5 मध्ये दाखल होईल संघ. 2 बॉल 7 धावेची आवश्यकता. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी देऊया. हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल मॅच.
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे चषकाचा हा शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमधील सुपर 5 साठी शेवटचा सामना. 2 बॉल 7 ची आवश्यकता. या बॉल वरती दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या हृदयामध्ये सध्या धडधड धडधड सुरू आहे. 2 बॉल 7 धावा. 2 शेवटचे बॉल 7 धावेची आवश्यकता. फार महत्वाचा बॉल असणाऱ्या आणि या साऱ्यांचंच लक्ष या बॉल वरती. कम्मालीची मॅच. जसा प्रेक्षकांना सामना हवाय तसाच सुरू आहे. 2 ला 7. 2 ला 7 टाकलाय. फुल टॉस. बॉल निघालाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. फेअर डिलिव्हरी. अगदी अंपायर सांगत असताना स्टंप वरती लँड झाला असता बॉल आणि त्यामुळे रन्स मिळतात 4. शेवटचा 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. आता रंगात आली मॅच. 1:07 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. जिसने बोला कल दिन गया टल, जिसने बोला परसों बीत गए बरसों, जिसने बोला आज उसी ने किया इस क्रिकेट पे राज. कुठला संघ राज करेल आणि कुठला संघ या स्पर्धेतून टाटा बाय बाय होईल. शेवटचा 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. जिंदगी में एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं मिलती. मॅच मध्ये स्ट्रगल राहिला. सुरुवातीला रन्सच बनल्या नव्हत्या. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 9 धावा आल्या आणि शेवटच्या ओव्हर मध्ये 26 ची आवश्यकता असताना एका बॉल मध्ये 3 राहिल्यात. रजत मुंडेची ताबडतोब बॅटिंग. शेवटचा 1 बॉल कंपल्सरी 3 धावा. कोण जिंकेल, कोण जाईल सुपर 5 ला आणि कुणाचं स्वप्न अधुरं राहील. 1 शेवटचा बॉल 3 धावा. शेवटचा 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. सध्या निलेश स्टंपच्या अगदी जवळ चिकटून उभा राहिला आहे आणि एका बॉल मध्ये 3 धावा वाचवायच्या आहेत तनिषला. आणि समोर बॅट्समन आहे रजत मुंडे. 1 बॉल 3. अर्ध्या खेळपट्टीवरती टाकला बॉल आणि हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून काढलाय. तब्बल 29 धावा दिल्यात एका ओव्हर मध्ये आणि सर्वाधिक मोठी चेसिंग बॅटिंग बनली असेल तर रजतसाठी एकदा जोर